5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेळे गे काय लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता शारण धरा ओ तुम्ही याच्यावर आरोप करता तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची पूर्वी ताक विकायची पद्धत नव्हती ताक बनवलं म्हणजे त्या घराची मालकीन त्या घराची सासू दरवाजात विरवून सांगायची पोरी हो ताक केलं तुम्ही घेऊन जातात आणि मग ताक न्यावं महाराष्ट्रामध्ये ताक आणल्यानंतर सगळ्यात पहिला बनवला जाणारा पदार्थ आहे कुठला हा तर ताक तुम्ही घरी आणलं काय बनवता तुम्ही कढी सगळ्यांच्या आवडीचीच आहे ना असं कढीच बनवतात त्या मधुमंगलाच्या आईनं सुद्धा कढी बनवली काही काही महिलांच्या हाताला स्वयंपाकाची चव असते आता फेसबुकला युट्यूबला हिंग मिरची आलं हे बघून कधी तिला स्वयंपाक यायचा स्वयंपाक शिकायला आईजवळ बसावं लागतं डोळ्यात धूळ जाऊ द्यावा लागतो ठसका बसू द्यावा लागतो या सगळ्या कृत्या आल्या तेव्हा स्वयंपाकात चव उतरवता येते आपला तर दावा आहे जुन्या महिलांच्या हाताला अजून सुद्धा चव आहे त्या पाण्याची फोडली दिली तरी जेवण करावं वाटतं हिला सगळे पदार्थ आणून द्या पण तिच्याकडून ते शक्य होत नाही त्या मधुमंगलाच्या आईनं कढी बनवली सुगंध सुटला शेवटी आईच्या हातची कढी आहे 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद वेगळा आहे आणि 1 वाजेला रात्री घरी आल्यानंतर भुकेला लेकराचा चेहरा पाहिल्यानंतर जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं अन्न बनवलेली तांदळाची भाकरी आईच्या हातची खाण्यात जो आनंद आहे तो 5 स्टार हॉटेलच्या जेवणात असूच शकत नाही याचा दावा मी करू शकतो कारण आई स्वयंपाक नाही बनवत आपल्या अंतःकरणातलं प्रेमच त्या भाकरीत घालते इतकं जिव्हाळ्यानं आपुलकीनं माता भगिनी स्वयंपाक बनवतात कढी बनवली आणि कढीचा सुगंध सुटला आता सुगंध सुटल्यावर मग काय सगळी मुलं धावत आली आई कढी हो बसा वाटी वाटी कढी दिली पोरांना त्यात मधुमंगलाने वाटीभर कढी घेतली आता छोटीशी वाटी छोटासा मधुमंगल यानं ती वाटी उचलली आणि ओठाला लावली एक घोट कढीचा मुखातून पोटात जाता बरोबर मनातली भावना यथा देहे तथा देवे जे या देहाला लागतं ते देवाला दिलं पाहिजे चिंतनाने इतकी तद्रूपता झाली होती परमात्म्याशी एकरूप झाले होते की जे देहाला लागतं ते भगवंताला दिलं पाहिजे अहो मी एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या उत्तर भारतामध्ये साधू पाहिला जो डॉक्टरांनी दिलेली शुगरची गोळी सुद्धा नैवेद्य म्हणून देवाला दाखवतो आणि नंतर स्वतः घेतो काय प्रेम असेल देवावर शुगरची गोळी एक देवाला आणि दुसरी त्यांना जे मला लागतंय जे माझ्या पोटात जातंय ते माझ्या परमात्म्याला सुद्धा दिलं पाहिजे ही त्यांची भावना आहे मधुमंगलाने एक घोट कढीचा घेता बरोबर लक्षात आलं ही कढी भगवंताला सुद्धा आवडते पण ही निवू देणार नाही आईला माहिती हा त्याच्या नादाला लागलाय मधुमंगल म्हणतो आई बाहेर पिऊ का ही कढी पाऊस चालू आहे तर आनंद घेता येईल मला कढीचा आई म्हटली मधुमंगल खबरदार कढी तर संप मला रिकामी वाटी पाहिजे रिकामी वाटी पाहिजे म्हणता बरोबर मधुमंगलाच्या लक्षात आलं अरे हिला कढी शिकाई घेणं नाही हिला वाटी शिका वाटी खाली करायला काय लागतंय त्यानं ती वाटी उचलली घोडभर आत गेली होती घोडभर वाटीत राहिली होती तो राहिलेला कढीतला त्या वाटीतला कढीचा एक घोट तोंडामध्ये घेतला फक्त तोंडातून घशातून ती कढी खाली उतरू दिली नाही तोंड फुगलं रिकामी वाटी आईकडे दिली आता तोंडात गेलंय म्हटल्यावर पोटात जाईल या भावनेनं आईनं रिकामी वाटी घेतली मधुमंगलाने कमरेला उपरणं बांधलं आणि पळस सुटला भगवंताच्या दारात आला दरवाजा वाजवतो आवाज देऊ शकत नाही तोंड फुगलेलं आहे भगवंत म्हटले कोण आलंय दारात आपल्या यशोदा मैया म्हटली जा रे दरवाजा उघडला हा मधुमंगल होता काय समजलं देवाला काहीतरी आणलंय म्हणे गड्या स्वागत झालं बरं का मधुमंगलाचं काहीतरी याने आणलंय
इतकं निकृष्ट दर्जाचं उष्ट आणलंय, ही भावना सुद्धा देवाच्या मनात आली नाही. काय आपला परमात्मा कृपाळू आहे. आपल्या संत मायबापांनी देवाचा स्वभाव सुद्धा शब्दात वर्णन केलं. असं आहे, पांडुरंग परमात्मा इतकं, भगवान विष्णू इतकं दैवत प्रेमळ सापडत नाही. वारकरी संप्रदायातली उपासना ही प्रेमाने जिंकल्या जाणारी उपासना. तोंड उघडलं बाबा, मधुमंगलाने आपलं मुखकमल जवळ आणलं आणि आपल्या तोंडातली कडीची गुळणी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात सोडली. देवानं डोळे बंद केले आणि ती त्याच्या थुंकी लाळे सहित आलेली कडी भगवंताच्या पोटात गेली. त्याला जवळ घेतलं, आलिंगन दिलं, मिठी मारली. नाथ महाराज वर्णन करतात, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की ओवळी, त्यांचे उच्चिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेडी डुलत. कडी जण बोलायचे, जिजाबाई तुम्ही काही प्रपंचाकरता करतच नाही, तुम्हाला माझी दयाच नाही. साहजिक आहे, स्त्रीला घर सांभाळण्याची खूप मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि त्यामध्ये जर नवऱ्याचं सहकार्य नसेल तर साहजिक बाईला त्रास होणार. ज्या वेळेला जिजाबाई भांडायला लागायच्या, जनाबाईनं या तुकोबाऱ्यांनी निघून जायचं, थांबायचं नाही घरात. निघून गेल्यानंतर घरात थांबू नये, जायचं कुठं, भंडाऱ्यावर तरी जायचं, भामचंद्रावर तरी जायचं. एकदा तुकोबारे घराच्या बाहेर पडले, 10 दिवस झाले घरी आले नाही. जिजाबाईला काळजी वाटायला लागली. आपण बोललो भावनेच्या भरात, काय यांना राग आला की काय, आज 10 दिवस झाले घरात येत नाही, त्यात पिठाचा कण नाही, काही कुठलंही पीठ नाही, स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था नाही, काय करावं. शेवटी एक दिवस 11वा दिवस निघाला आणि पहाटे मंगल वेळेला तुकोबारींचा काकळा कानावर ऐकायला आला. शेजारी सांगायला आली, जिजे काय हो, तुला ऐकायला येत नाही का ग? काय? अगं तुकोबारींचा काकडा चालू आहे. जा जिजी, तू तुकोबाऱ्यांना शोधायला गेली ना? जाऊन आले म्हणे. मी भामचंद्रावर गेले, गोराड्यावर गेले, भंडाऱ्यावर गेले, पण आजचा आवाज तुकोबाऱ्यांचा भंडाऱ्या डोंगरावरूनच आहे. जातेस? हां हां जाईन मी. जिजाबाई निघाल्या, पण भाकरी बनवून निघाल्या. थंडगार पाण्याचं मडकं घेतलं, गरम गरम भाकरी बनवल्या, कांबीच्या टोपलीमध्ये भाकरी ठेवल्या आणि भंडाऱ्याची वाट चढायला लागल्या. ती वाट चढता चढता आता पायात चप्पल नाही, अनवानी निघालेल्या जिजाबाई. पायात काटा मोडला जिजाबाईच्या. जसा पायात भंडाऱ्याच्या वाटेत काटा गेला, आई ग म्हणून जिजाबाई खाली बसले. पाहिलं तर काटा खूप मध्ये गेलाय, ओढताय त्याला, निघत नाही. रडायला लागल्या. नवरा उपवाशी आहे. अगोदरच भांडणातून थोडासा राग तुकोबाऱ्यांना आलेला आहे, त्यांना शांत करणं गरजेचं आहे. 11वा दिवस निघाला, भजन त्यात. कसं झालं असेल शरीर, मनामध्ये खूप प्रेम. पारमार्थ करताना तुकोबाऱ्यांनी कसा करावा हे तर शिकवलंच, पण एखाद्याच्या पत्नीनं मालकावर किती प्रेम करावं हे जिजाबाईनं शिकवलं महाराज. आपण ते प्रमाण म्हणू नये, बरे झाले देवा बाईला करकशा होती ती. महाराष्ट्रात 2 जिजाऊ झाल्या, दोघींचे कार्य बहुमोलाचं आहे. एकीनं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती दिले आणि दुसरीनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता तुकोबाराय दिले. दोघींचे कार्य बहुमोलाचं, कोणी बरोबरी करू शकत नाही त्यांच्या प्रेमाची. भंडाऱ्याच्या वाटेत कोण येणार आहे माझा काटा काढायला? एका पायावर उभ्या राहिल्या जिजाबाई. कोणी दिसतंय का? दूरवर नजर गेली. खांद्यावर गोंगळ आहे, हातामध्ये काठी आहे, काठीला शेतोरी बांधलेली आहे, गुडघ्यापर्यंत पिवळा पितांबर नेसलेला आहे. दूरवर दिसलेल्या गुराख्याला आवाज दिला जिजाबाईने, ओ गुराखी दादा, अरे ये इकडे. कोणीतरी आवाज देतंय, गेलं पाहिजे. गुराखी आला आणि पाहिलं जिजाबाईला. काय माई, काटा काढता येतो का? चांगल्यांचा काढलाय. बोलायला जरा चाबरा दिसतो, खरं सांग काटा काढता येतो का? काढता येतो. बस खाली. माझ्या पायातला काटा पटकन काढ. पाय पुढं केला. काटा काढण्याची पद्धत अशी वावंजेकर,
ज्याला काटा काढायचा आहे त्यानं आपला पाय मांडीवर घेतला पाहिजे. तसा काटा नाही काढता येत. जिजाबाईचा पाय गोराख्यानं मांडीवर घेतला. पातळ फाटलेलं होतं. श्री महाराष्ट्रातली 16व्या शतकातली लज्जा हा धर्म खूप स्त्रियांनी पाळला. हात ठेवायच्या फाटलेल्या पातळावर. गुराख्याने आवाज दिला, आई मी काढतोय ना काटा. आई म्हणता बरोबर मातृत्व जागा झालं. आपलं लेकरू काटा काढायला आलं याचं भान, याचा एक वेगळं स्थैर्य अंतःकरणात प्रस्थापित झालं. डोळे बंद करा, तुम्हाला त्रास नाही होऊ देणार काटा काढताना. डोळे बंद केले. आता काटा काढायला तो दिसला पाहिजे. बोट सोडलं पायाला आणि ते जिभेला लावलं. समाधान नाही झालं, कारण बोटाला थोडीच माती होती. पाय उचलला जिजाबाईचा. हे मुखकमल जवळ नेलं जिजाबाईच्या पायाच्या, आणि ही जीभ जिजाबाईच्या पायाला लावली. चाटून दिसल काटा एवढा पाय स्वच्छ केला. आता काटा काट्याने निघत नाही, काटा हाताने निघत नाही. काटा दातात धरला, काटा काढला. काटा काढल्यावर काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. ऐका एलिमेंटरी टीडी फाउंडेशन रंगसंगती, आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरीची रंगसंगती. लाल रंगाचं रक्त ज्या वेळेला बाहेर येत आहे त्यावेळेला गुराख्यानं आपल्या पितांबराची चिंधी काढली आणि जिजाबाईच्या पायाला बांधली. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्या वेळेला एकत्रित येतो ना वावंजेकर, त्यावेळेला एकच रंग तयार होतो, तो त्यागाचं प्रतीक असलेला भगवा. भगवा रंग तयार झाला आणि तो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता. जिजाबाई माझ्याकडे या तुम्ही आता हे सारं सोडून. जितकी मी तुकोबारींची वाट पाहतो तितकी तुमची सुद्धा वाट पाहतोय हो, तुम्ही या. तो रंग जणू बोलत होता जिजाबाई सोबत. फार चांगला काटा काढला रे. काय रे तुझं नाव? माझं नाव इठे आहे. जिजाबाई म्हटली तुझं नाव सुद्धा ते जे मला आवडत नाही, मला आवडत नाही ते. खूप छान काटा काढला. काय छान काटा काढला, काटा काढला करते. अगं दे ना मला काहीतरी. काय देऊ बाबा तुला? माझ्याजवळ काय आहे? याची नजर होती कशाकडे? भाकरीवर. दे ना एखादी भाकरी मला. नाही रे बाबा, माझा मालक उपवाशीवरती, तुला कशी देऊ? अगं दे ना कोरभर. नाही नाही, तुला देऊ शकत नाही. तुझ्या पाया पडतो मी, मला भाकरी दे. तू खूप छान भाकरी बनवते असं ऐकलंय मी. दे मला. दिली नाही महाराज. काहीच देणार नाही. तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. वयानं लहान आहे ना तू माझ्यापेक्षा, जिजाई म्हटली. पाया पडला, दिला आशीर्वाद. माझा मालक दिसला का रे तुला? जा, वरती बसलाय. करीती नामाचे चिंतन, भजन करतोय. येते मी. हा, नेमक्या पोहोचल्या तुकोबाऱ्यांजवळ. जिजी आली. काटा मोडला माझ्या पायात. पांडुरंगा, बघू बघू आवडे. आता काटा पाहू न तुकोबाऱ्यांनी. काटा नाही पाहला, ती चिंधी पाहिली पिवळी. कारण तुकोबाऱ्यांनी इतका तो पिवळा पितांबर कोणाच्याच परिचयाचा नव्हता. ती चिंधी पाहता बरोबर तुकोबारे म्हटले, आवडे खरंच सांगा पितांबर कोणाचा आहे? होता माय काळा एक गुराखी, त्यानंच माझ्या पायातला काटा काढला. पांडुरंगा, त्याने? अगं पाया पडली की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडली, उलट त्याला पडायला लावलं.
उपवाशी असेल ग, दुपार झाली, यातली कोरभर भाकरी द्यायला पाहिजे होती. तो मागणार नाही तशी. जिजाई सांगतात तुकोबार आहे, मालक एखादा याचक दारात आल्यावर जशी त्याला लाज वाटत नाही कोणाला भाकरी मागायची, तशी भाकरी मागत होता. मी दिली नाही तुमचं पोट भरण्याकरता. आवडे, जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही तो तुझ्या पायातला काटा काढायला येतो. हा तुझ्या जीवनातला विजय आहे. मला असं वाटतं आता तू माझ्याकडे येऊ नये, तू पंढरीला गेलं पाहिजे. तिथून तुकोबारे जिजाईला घेऊन पंढरीला गेले असं चरित्र सांगतं. अहो तुकोबाऱ्यांनी हे जे करीती नामाचे चिंतनाचे पुरावे ज्या ज्या अभंगात दिले, जी जी गोपाळांची उदाहरणं दिली, जी जी संतांची उदाहरणं दिली, या उदाहरणाचा भाव एवढाच नाही की तुम्हाला ते उदाहरणं, तुम्हाला तो इतिहास माहिती व्हावा. त्या उदाहरणाचा भाव हा खरा आहे. त्या भक्तांसारखं तुम्ही सुद्धा भजनाला लागावं. अरे ज्या अर्थी गोपाळांचं देव उष्ट खातो, ज्या अर्थी गोपाळांना देव खेळात विजयी करतो, ज्या अर्थी देव गोप भाव मिळालेल्या जिजाईचा पायातला काटा काढतो. हा गोपी हा पुरुष स्त्री भेद नाही. गोप हा प्रसाद आहे. निवृत्ती प्रसादे मी गोवळीओ, आली द्यावी डाई हा प्रसाद आहे. खाय त्यांची उष्टावळी हा प्रसाद आहे. हा प्रसाद तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही या अभंगाचं सूत्र सांभाळा. काय ध्यान करणारे गोपाळ, त्या ध्यानामुळे आणि त्या नामामुळे दोन गोष्टीच्या आधारावर त्या गोपाळांना हे वैभव प्राप्त झालं. त्या वैभवात फार काळ रममान होऊन बरं नाही का हो देवा. श्री तुकोबार आहे, काय केलं परमात्म्याने आणखी गोकुळामध्ये. या काल्याच्या कीर्तनाची पूर्णावती करा. अहो एक कीर्तन ज्याने पूर्ण होतं ते अभूतपूर्व चरित्र आहे. ते काही एका कीर्तनात सांगणार जाणारं चरित्र आहे. गोकुळामध्ये देवानं काय केलं. अहो त्या गोकुळामध्ये देवानं शौर्य केलं, शौर्य केलं. शौर्य कोणतं केलं. लहानपणामध्ये पुतना असेल, महाबळ भट्ट असेल, तृणाव्रत असेल, शक्टासुर असेल, आपल्याला कथेमध्ये विस्ताराने त्याचं चिंतन सांगितलेलं आहे. हे सगळी देवानं मारली, हे शौर्य आहे. पण सगळ्यात मोठं प्रेमळ कार्य देवानं केलं ते शौर्य. कशाचं. कुलोपमायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. देवानं दयादुधाची चोरी केली, मायेचं कुलूप तोडलं, भ्रांतीचं कवाड उघडलं भगवत भक्ता करता. पण त्या भ्रांतीच्या कवाडात आणि मायेच्या कुलपात देवाची बदनामी सुद्धा झाली. कशी झाली. अहो देवाच्या दारावर यायला लागल्या गाराने सांगायला. गवळणी किती गाराने, इतकी गाराने की त्याचं एक स्वतंत्र गाराण्यांची आपल्याला मालिका करता येईल आणि आयुष्यभर देवाची गाराने वाचून वाचून आपला उद्धार करून घेता येईल, इतक्या गाराने सांगणाऱ्या गवळणी आहेत. पण आम्हाला सांगा ना काहीतरी. परमात्म्याने अनेक प्रकारचे चौर्य खोड्या केल्यानंतर त्या खोड्यांची गाराने सांगायला गवळणी दारात यायच्या आणि सांगायच्या, यशोदे अवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. काय सांगतात. खाऊनी दही दूध तूप लोणी, ओढीरी अवघी विरजनी. एवढ्यावर समाधान नाही. दुसरी आली राहुनी आणि ग बाई, काय केली करणी. पतीची दाळी माझी वेणी धोईची, गाठ पाडोनी. गाठबाई कोणाशी सुटेना, कोटभर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यात, हात घालीत धरू जाता सापडेना. कोटवर सोसू धिंगाणा. अगं पोटवर हे आम्ही सहन करायचं. त्यात काही चांगल्या होत्या आणि काही खोड्या देवाला वाचवणाऱ्या होत्या. यशोदेने या सगळ्या खोड्या ऐकल्या आणि ती म्हणते, काय तुम्हाला लाजा बिजा आहेत का काही. गोटी आळ घेता या जगजेटी. परमात्म्याचं सगळी भगवंताची बाजू यशोदेनं मांडावी. तुम्हाला कळतं काय. त्यात एक दुसरी गवळण आली. ती जरा बोलायला तोतली होती, तिला नीट बोलता येत नव्हतं. काय ग तुझं काय म्हणणं आहे. ती म्हणे, जात होते यमुने पानिया, वातत भेटला सावला. दोईवल तोपी मयूल पुच्चांची, खांद्यावली कांबला. तेने माझी केली तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता गटलून पल्ली, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बतले. टिकलून आले शालंग पाणी,
त्यांनी मला पोटाशी दलिले, पोटाशी दलोनी माझे समाधान केले. निवलं तिच्या कृपे सुख हे ज्ञानदेवाला दले. ज्ञानोबरांची स्वतंत्र गवळण आहे. बघा बघा, यशोदा म्हणते माझ्या पोरावर आरोप लावता. अगं त्यानं खोडी केली असेल एखाद्या वेळेला, पण खोडी केली तर तिला सांभाळलं सुद्धा ना. ही आली तुमच्या समोर पुरावा. त्या गोपिकांच्या सासवा म्हणत ही मोठ्याची सून आहे, आपलं काही ऐकणार नाही. एका सासून आपल्या सोनीला सांगितलं, बाई तू काही या वावंजात राहू नको. वावंजात म्हणजे गोकुळा. तू इथं राहू नको, तू गाव सोड, निघून जा. येतो यशोदे, तुमचं तुम्हाला लखला बे गोकुळ, माझ्या पोरांना राहू देत नाही. अगं आमचा पोरगा दररोज आमच्या सोनीला मारतो, तुझा पोरगा लोणी खातो आणि आमच्या सोनीच्या गालाला लावतो. आमचा पोरगा म्हणतो ही त्या कृष्णासोबत लोणी खाते, कृष्णासोबत खेळते. कुठला असा जगातला मालक आहे यशोदे की स्वतःची बायको दुसऱ्यासोबत नाचते असं माहिती पडल्यावर, गाते असं माहिती पडल्याबरोबर तिला सांभाळेल का घरात? तुला दया येत नाही आमच्या पोरांच्या प्रपंचाची? चल राहू दे, राहू दे, तू एकटीच राहा, तुझ्या पोराला घेऊन राहा, आम्ही गोकुळात थांबणार नाही. बैलगाडी सामान ठेवलं आणि गोकुळ सोडून पाठवलं पोराला. तिची सून आणि तिचा मुलगा सगळं सामान बैलगाडी ठेवलेलं. निघाली ती गाडी. भगवंताला माहिती पडलं ती गोकुळ सोडून चालली. केली ना देवाने लीला. योगमाईने तिला तहान लावली. वैजा, वाकड्या, श्रीदामा, बोबड्या सगळे गोपाळ भगवंताने घेतले. एका झाडावर लपून बसले आणि भगवंताने सांगितलं, बघा आता कशी अद्दल घडवतो हिला. योगमाईने तिला तहान लावली. तहान लागल्याबरोबर ती नवऱ्याला म्हणते, अहो मला पाणी घेऊन या, घशाला कोरड पडली. त्याने जारी घेतली आणि पाण्याला गेला. तो पाण्याला गेला ओरिजिनल, आणि या बाबाने हातात जारी घेतली, तिच्या नवऱ्याचं रूपही घेतलं आणि बैलगाडीत गेला. तिला पाणी पाजलं आणि बैलगाडी हाकायला सुरुवातही केली. तो ओरिजिनल पाण्याला गेलेला. त्यानं बैलांची घोंगरं ऐकली. तो म्हणे, बापा बापा, आपली बैलगाडी कोण पळून चाललं? धावत्या वेगात आला, अर्धवट भरलेली जारी घेऊन. अहो थांबा 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 थांबा, कोण आहे कोण आहे? मागे वळून पाहिलं. त्यानं पाहिलं हा तर आपल्यासारखाच आहे. समजलं रे हा कृष्णच आहे. आता ती गाडीत बसलेली गवळण म्हणते, गाडी मागे पळणाराही नवरा दिसतो माझाच आणि बैलगाडी हाकलणाराही नवरा दिसतो माझा, पण ते दोन नाही, तो एकच आहे. यातला माझा कोणता? तो बैलगाडी हाकलणारा म्हणतो, त्याच्या नादाला लागू नको, मागचा कृष्ण आहे, आपण सोबत निघालो घरून. आता आपण ठरवलंय गोकुळ सोडायचं म्हणजे सोडायचं. तो मागचा म्हणतो, अगं थांब, त्याच्या कुठं नादाला लागली, मला पाण्याला पाठवलं. पाणी काय असं लगेच वाऱ्याच्या वेगात येत असतं का? ती म्हणे, बुवा मला काही सुचना, आता काय मी काही द्रौपदी आहे का? तिला 5 होते, मला ते काही जमणार नाही. ते भांडण इतकं वाढलं, नंदबाबापर्यंत आलं. नंदबाबाने त्याच्यावर एक युक्ती केली. 25 फूट खोल आणि 25 फूट रुंद खड्डा खोदला. सांगितलं, जो इकडून तिकडे उडी मारेल तो हिचा नवरा. पहिला नंबर बैलगाडी हाकलणाराचा, म्हणजे कोणाचा? भगवंताचा. चल मार रे उडी, तुझी बायको आहे ना? तो म्हटलं हो, मार उडी. तो मागे सरकला, सहज उडी मारली. आता याला काय अवघड होतो 25 फूट उडी मारणं. आता नंबर आला मागे पळणाऱ्याचा. नंदबाबा म्हटले, बायको तुझी आहे ना? तो म्हणे 100% माझी बायको आहे. मग चल मार उडी. तो म्हणे मी दुसरी करीन, पण उडी काही आपल्याला जमणार नाही. नंदबाबा म्हटले, मग गळ्या 100% बायको तुझी आहे. आमचा कृष्ण कुठूनही उडी मारू शकतो हे जवळजवळ आमच्याही लक्षात आलंय. आता तू घेऊन जाईल घरी. हे सगळं यशोदा मातेनं पाहिलं. ती म्हणणे, राम 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 राम. इतका खाली येशील वागताना असं वाटलं नव्हतं कृष्णा. तू गावात राहायच्या लायकीचा राहिला नाही. आता हात खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, हातावरी काठी, चारी तसरे
पायी संगे घेऊन गोपाळ गाई वृंदावनी आले नवलाई वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई बाबा घोंगडी घेऊन पायी बाबा अवघ्या हरपल्या देवभाव जन्म मरणाचा पुसियला ठाव वृत्ती स्वानंदे मुरली पहावो सेना म्हणे भाग्य उदयो 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 बाबा घोंगडी घेऊन पाय अहो खेळ चाललेले त्या वृंदावनात कुठले कुठले खेळ अबक दुबक तिबक पोरा तिबक खेळ तिबक पोरा तिबक खेळ दुबक तिबक पोरा तिबक खेळ पोरा तिबक खेळ खेळू विठू दांडू पोरा खेळू विठू दांडू विठू दांडू पोरा खेळू विठू दांडू आना पोरा तो हमामा चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियला तिथं खेळ मांडले देवानं उत्तु तु 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 उत्तु तु तु हे खेळ आहे देवाचे देवानं नाना तऱ्हेचे खेळ गोपाळांकरता मांडले पण ते खेळ खेळता खेळता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख खूप झालं कृष्णा आता हे खेळ आम्हाला पाहत नाही अरे तो लवकर म्हटलं होतं मग आली ना ती वेळ आता तो सगळ्या गोपाळांना गायींना एकत्रित बोलाव आम्हाला आता खूप भुका लागल्या भगवंत आता प्रसाद द्यायला तयार झाले होते पण कुठला प्रसाद एके ठाई काला तो का म्हणे भावी काला तो काला जो पूर्णतेचा काला आहे जीवाचं शिवाचं ऐक्य असलेला काला आहे अभेदाचा काला आहे पूर्णतेचा काला आहे परमात्म्यानं दिला सगळ्या गोपाळांना देते वेळी परमात्म्यानं सगळ्या गायी बोलावल्या गायी वासर एकत्रित केले सगळ्या गायी एकत्रित केल्या गोलाकार कृतीमध्ये गायींचा वेढा केला मध्ये कोणी शिरू नये सगळ्या गोपाळांना बसवलं सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या परमात्म्याने मोकळ्या सोडल्या आणि स्वतःची शिदोरी त्या गोपाळांच्या शिदोरीमध्ये घातली एकच आवाज दिला झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या कोण प्रसाद देत आहे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ वाटी आपुल्या निज हस्ते पर स्वतः भगवंत काल्याचा प्रसाद द्यायला तयार झाले तोच प्रसाद जो काला परमात्म्याने वाळवंटात केला जो काला वृंदावनात केला जो काला संतांनी केला तोच काला या वावंजीमध्ये आपण सगळे संतांच्या जयघोषामध्ये पूर्णतेला नेऊन या आणि या काल्याच्या कीर्तनाची सेवा पूर्णतेला भगवंताच्या चरणी समर्पित करूया पुंडलिक वरदा